पुढची अपडेट, मुंबई गोवा हायवेवरती कशेडी घाटामध्ये दरड कोसळली आहे आणि यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे। कशेडी घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब अशा रांगा लागल्याचं सध्या दिसून येत आहे। मुंबई गोवा हायवेवरती देखील हा मोठ्या प्रमाणावरती परिणाम झाल्याचं आपण दिसून येतोय। ठिकठिकाणी दरड कोसळलेली आहे। कशेडी घाटामध्ये दरड कोसळलेली आहे आणि यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। मार्गावरील खवटी जवळ मोठी दरड रस्त्यावरती आलेली आहे। मी सध्या आहे खवटीमध्ये आणि आपण पाहताय या ठिकाणी पहाटे 2:30 ते 3च्या दरम्यान हा संपूर्ण डोंगराचा जो मलबा आहे तो महामार्गावरती आलेला आहे आणि त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक ही पूर्णपणे सध्या ठप्प आहे आणि दोन्ही मार्गावरती वाहनांच्या मोठ्या रांगा सध्या असल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या जर बघितलं तर या ठिकाणी प्रशासनाकडून दरड हटवण्याचं जे काम आहे ते युद्ध पातळीवरती सुरू झालेलं आहे। खेड परिसरामध्ये मुसळधार पाऊस रात्रभर पडतो आणि त्यामुळे ठिकाणी जे मदतकार्य आहे किंवा मोठा अडथळा निर्माण होतो आहे। संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे आणि आपण डोंगराच्या वरचा भाग जो बघतोय तो संपूर्ण भाग जो आहे तो खाली कोसळल्यामुळे ही इथे परिस्थिती निर्माण झाली आहे। सध्या जर गेलं तर या मार्गावरून रात्रीच्या वेळेला कोणतं वाहन प्रवास करत होतं का किंवा याच्या खाली कोणी काही अडकलं आहे का याबाबत अधिकृत माहिती नाही आहे। मात्र मातीचा मोठा ढीग या संपूर्ण परिसरामध्ये आहे, त्यामुळे भीतीचं वातावरण आहे। दुसरीकडे जर बघितलं तर बाजूलाच वस्ती आहे आणि या वस्तीच्या लागूनच ही दरड येऊन थांबलेली आहे, त्याच्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये मोठं सध्या भीतीचं वातावरण आहे। प्रशासनाकडून युद्धपातळीवरती हे दरड हटवण्याचं काम सुरू असलं तरी मशिनरीज मात्र एकच सध्या पाहायला मिळत आहे। मशिनरीची कमतरता आहे आणि ह्या मशिनरीज वाढवल्या पाहिजेत किंवा मोठ्या प्रमाणामध्ये इथं मदतकार्य आहे जे वेगाने सुरू झालं पाहिजे असं इथे कोण व्यक्त केलं जात आहे। पाऊस सध्या